राईड विथ रुपेशमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपला जो ब्लॉग असणार आहे तो पूर्ण मराठीमध्ये असणार आहे। तर पब्लिकची डिमांड आहे आणि माझ्या मित्रमैत्रिणींची पण डिमांड आहे, तर त्यामुळे हा मराठीमध्ये ब्लॉग कव्हर करतो आहे मी आजचा। तर आपण आज चाललो आहे कणकवलीवरून, कणकवलीला चाललो आहे मालवणवरून, पण बसने चाललो आहे। 2 दिवस आपण बाईकने गेलेलो आणि 1 दिवस आपण टाटा मॅजिकने गेलेलो, टमटमने कणकवली ते मालवण आलो। आणि आजचा जो प्रवास आहे आपला तो कसा चालला आहे, बसने चालला आहे। तर हां एस टी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, हां लालपरी ओके। तर आपल्यासोबत आहे आदी, प्रा, निकेश, कीर्ती, मधुमक्खी, तुला नाव नाही मला माहिती, तुझं विसरलो मी, असं कसं होतंय? हां लालपरी। आणि इकडे ऑर्गनायझर तन्वी। सो मित्रांनो स्टे ट्यून, खूप मजा येणार आहे। आणि आता आपण चाललो विराजच्या मामाच्या घरी आणि तिथून आपण आपला पुढचा मुंबईचा प्रवास सुरू होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला एन्जॉय करा। तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय, चेक करा सगळं सामान आलं का पाहिजे। ओसरगावात पोहोचलोय पटेलवाडीत। आता हा पटेल आपल्याला घेऊन जाणार त्याच्या मामाच्या घरी, पटेल मामाकडे घेऊन जाणार। ओके 100 मीटर बोललाय तो, 100 मीटर म्हणजे 1 किलोमीटर असणार। ओके मित्रांनो हा आहे मुंबई गोवा हायवे आणि हा आपली ही शेंड्रा मेंढरा चालत चालली आहेत। हे बघा, मागे थोडी हत, पुढे थोडी हत, चलतात। तर आता 100 मीटर बोललो होतो माका, तर माका वाटत नाही 100 मीटरमध्ये असतला, 1 किलोमीटर तर असतला। तर बघूया आता काय होता। 100 मीटरपेक्षा जास्त असला ना की मग ते कमी मारतले। तर 100 मीटरवरतीच आहे। तर तुकाराम मार खाण्यापासून वाचलेला आहे। तर आता ह्या घरात आपण जाऊ, घर बंगलो बोलू शकता तुम्ही थोडं। तर लास्ट टाइम पण आपण गणपतीच्या वेळी आलेलो, तर याच घरात थांबलेलो आणि इकडून आम्ही एक आंबोलीची राईड केलेली। तर तो पण व्हिडिओ पाहायचा असेल तर कृपया पेजला व्हिजिट करा माझ्या यूट्यूबच्या आणि तो तुम्ही पाहू शकता। हे विराजच्या मामाचं घर आणि हा मुंबई गोवा हायवे आणि आमची पब्लिक। तर मित्रांनो हे आहेत विराजचे मामा, ओळख करून दे सर्वांची। दोस्तों अभी हम लोग जा रहे हैं खाना लाने, नहीं मित्रांनो आता आपण चाललोय जेवण आणायला। जेवणाची ऑर्डर दिली आहे कारण 10, 12, 15 लोकांचं जेवण बनवणं थोडंसं जास्त मुश्किल असेल, म्हणून आपण आपलं जेवण पार्सल आणतोय। बिर्याणीचा प्लॅन चालू आहे, तर जाऊया आता आपण कणकवलीमध्ये बिर्याणी आणायला। 2 गाड्या भेटल्या, एक मामाची आणि एक मामाच्या मुलाची। मामाच्या मुलाची बुलेट आहे आणि मामाची ॲक्टिव्हा आहे, पण पैसा मामाचाच आहे। दोन्ही गाड्यांचा पैसा मामाचाच आहे। बस पाऊस तर खूप जोरात लागतोय मित्रांनो। सिटी स्पाइस हॉटेल सिटी स्पाइस मध्ये चाललोय मित्रांनो, कणकवलीलाच आहे। मित्रांनो हे आहे आपलं आजचं जेवण, 1680 रुपयाचं जेवण। आज थोडं बजेट कमी झालेलं आहे, नाही तर 4-5 हजारावर आपण ऐकत नाही। ऑर्गनायझर एल लावलेले आहेत खर्चाचे आणि बजेटचे। ये झिल गए
येईल होतं आता ट्रिपल सीट. येताना मी बुलेट चालवलं, जाताना त्यांनी बुलेट चालवलेली. आता पोचलो आम्ही या मामाचं घर. ते चेडवा गप्पा मारतात, हसतात. खुदू किती हसतात नुसती. काय आता बिर्याणी बनत होती, मग ती बनवून आम्ही घेऊन येलो. ट्रिप 2 दिवसाची हा, पण सामान बघितली आठवड्याभराचा. 10 माणसं सामान पण. आजचा आहे बिर्याणीचा प्लॅन छोटासा. हे बघताय तुम्ही, सर्व आम्ही सर्कलमध्ये बसलो आहे. तुम्ही पण या जेवायला, बिर्याणी खायला या, चिकन बिर्याणी. तर मित्रांनो, आपली बस आलेली आहे. हे आहे घर आणि ही आहे बस. नायकांची ट्रॅव्हल्स इलिया हिमानी. नायकांची ट्रॅव्हल. मित्रांनो, शेवटी आपली मुंबईची सवारी सुरू झाली असा. तर नायकांच्या ट्रॅव्हलमधून आपण ट्रॅव्हल करत आहोत. तर हे आपली पब्लिक आहे. गणपती बाप्पा, मंगलमूर्ती. चला मुंबईत जाऊया. माझ्या मागे बघताय रेस्ट रूम आहे. इकडे फक्त त्याला जाऊ शकतो, याला नाही. तर बसमध्ये ही सुविधा खूप चांगली केली आहे. तर आणि इकडे तुम्हाला मी बसचा इंटेरियर दाखवतो मित्रांनो. सुंदर, वाव. LED मस्त आहेत सगळे. कुठे गेले सगळे? हा, LED लाईट, LED लाईट्स. प्रायव्हसीसाठीची पूर्ण काळजी घेतलेली आहे या बसमध्ये. हे तुम्ही बघताय, स्लायडिंग डोर्स जे नॉन ट्रान्सफरेबल आहेत आणि त्याच्यावरती परत हे पडदे. आणि या साईडला पण हा एक असा बार आहे जो तुम्हाला पकडायला. इथे कुशन्स आहेत टेकायला, बसायला. इथे मोबाईल होल्डर आणि हा चार्जिंगसाठी स्विच. इकडे काही होल्डर आहे, काही सामान ठेवू शकतो. आणि इकडे आहे पाणी बॉटल ठेवायला होल्डर. तर आणि हा AC चा कंट्रोल आहे, जवळच आहे. आणि इकडे लाईट आहे. तर अशी पूर्ण सुविधा आहे या बसमध्ये. तुम्ही पण एकदा नक्की ट्रॅव्हल करा या ट्रॅव्हलने. मित्रांनो, रात्रीचे 10:30 पावणे 11 वाजलेत आणि आता आम्ही जेवायला थांबलोय. ढाबा खूप चांगला काय वाटत नाही आहे, तरी पण आम्ही आता जेवायला मागवलं आहे. नॉनव्हेज प्रेफर करत नाही आहे, कारण कसं असेल काही सांगता येत नाही. तर आम्ही व्हेज प्रेफर करतो आहे. व्हेजमध्ये दाल खिचडी मागवली आहे. आणि आता व्हिडिओ येथेच संपवतो आहे आणि ब्लॉग संपवतोय. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि राईड विथ रुपेश चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टाटा, बाय बाय.